नमस्कार, मी सद्दाम मुल्ला. आपण पाहतात एसएन नेटवर्क प्रस्तुत फीफोर मराठी. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. हातकणंगले पोलिसांनी 31,45,000 रुपयाच्या गुटख्याच्या टेम्पो व मोबाईल असा माल जप्त केला आहे. या प्रकरणी यासीन दस्तगीर जमादार वय वर्ष 29 राहणार संग्राम चौक इचलकरंजी, अविनाश वडगावे राहणार रुई तालुका हातकणंगले, अनिकेत मांगलेकर व टेम्पो चालक याच्यावर गुन्हा दाखल करून याबाबतची हकीकत अशी की हातकणंगले पोलीस रुई तालुका हातकणंगले येथे पोलीस गस्त घालत असताना अण्णाभाऊ साठेनगर येथे वडगावे व अनिकेत मांगलेकर यांच्या मालकीचा टेम्पो पोलिसांनी अडवला. या टेम्पोमध्ये त्यांना बंदी असलेल्या विमल कंपनीच्या 97 पोत्यात गुटख्याच्या पुढे आढळून आल्या. पोलिसांनी रिलायन्स कंपनीचा टेम्पो नंबर MH 510647 हा टेम्पो, एक मोबाईल, गुटख्याच्या पुड्या असा एकूण 31,45,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून वरील चौघांना अटक केली आहे. ही कारवाई हातकणंगलेचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने, उपनिरीक्षक पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र पवार, गणेश खराडे, प्रशांत पवार, चालक विठ्ठल जानकर, होमगार्ड मुजावर, बाणेकर मोरे यांच्या पथकाने केले. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा. पोलीस स्टेशनचे हवालदार मच्छिंद्र पटेकर यांना पोलीस स्टेशन हातकणंगलेच्या हद्दीमधील रुई गावामध्ये एक खबर आली की एका टेम्पोमध्ये सुगंधी गुटखा विमल कंपनीचा हा कर्नाटकमधून बेकायदेशीररित्या आपल्या महाराष्ट्रामध्ये येत असल्याची खबर आल्यावरून आज आमच्या पोलीस स्टेशनचे PSI पवार साहेब व स्टाफ आणि होमगार्ड सहित SDPO अमोल ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तिथे जाऊन छापा मारला. त्या छाप्यामध्ये 25 लाखाचा सुगंधी गुटखा आणि 7 लाखाचा टेम्पो जागीच जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई पुढील तपासात चालू आहे. या गुन्ह्यामधील आरोपी हे आतापर्यंत त्या गुन्ह्यातील टेम्पो चालक, ड्रायव्हर व त्याचा मालक आणि इतर 2 साथीदार हे 4 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. त्यापैकी ड्रायव्हर यांना सदरवेळी ताब्यात घेण्यात आलेले आहे. बाकी आरोपींचा शोध घेत आहोत. धन्यवाद.